नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर या मालिकेचा नवीन भाग. कारण आपण सर्व चॅनलवर बघत असाल खूप दिवस झाले खूप विचित्र सांगत आहेत. खरी गोष्ट कोण सांगतच नाहीये, नेमकं मालिकेमध्ये काय घडत आहे. त्यासाठी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा, आम्ही तुमच्यापर्यंत खरी माहिती देत राहतो. तर चला तर मग जराही न वेळ घालवता आता आपण मालिकेला सुरुवात करूया. चला तर मग ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आणि विमल या दोघीही स्वयंपाक करत असतात. त्यानंतर सायली विमलला सांगते की तुम्ही घरातील इतर सर्वांना बोलवून आणा, तोपर्यंत मी पूर्णा आजीकडे जाते आणि त्यांना बाहेर घेऊन येते. तेव्हा विमल म्हणते हो असं म्हणून लगेचच सर्वांना बोलवण्यासाठी जाते. इकडे पूर्णा आजी अगदी शांतपणे बसलेल्या असतात. तेव्हा त्या सारख्या त्या गोष्टीचा विचार करत असतात. त्या आपल्या रूममध्ये बसलेल्या असतात. तेवढ्यात सायली आता तेथे येते आणि म्हणते पूर्णाजी चला बरं बाहेर चला जरा. तेव्हा पूर्णाजी म्हणतात नको मला आता पडायचं आहे, कारण की मला आता हट्टच करते, म्हणत असते सारखं मला झोपायचं आहे चल म्हणून. मग सांगत असते सायली, पण सायलीचं काय पूर्णाजी ऐकत नसते. थोडा वेळ चला नंतर झोपा म्हणते, पण आजी काय हट्टालाच पटलेले हे झालेले असते, कारण ती झोपणार असते. तेव्हा मग आता हात पकडते आणि लगेच त्यांना बाहेर खिचून घेऊन येते. मग तेव्हा दुसरीकडे रविराज आणि प्रतिमा दोघेही खूपच इमोशनल झालेले असतात. नागराज म्हणतो दादा प्लीज अरे एवढं मनावर नको घेऊ, आणि मुलंच आहेत ना, ती शेवटी ती चुकणारच अरे, आणि मुलाच्या चुका आई वडिलांनी नाही पोटात घ्यायच्या मग कोण घ्यायच्या. मुलाच्या चुका नक्की पोटात घालता येतात परंतु गुन्हे नाही घालता येत. कारण रविराज स्पष्टपणे नागराजला तोंडावर सांगत असतो तुला सांगू नागराज अरे मला असं वाटतंय ना की ही तन्वी आहे ना ती माझी मुलगीच नाही आहे. ऐकून सर्वांना प्रचंड असा धक्काच बसतो. नागराज म्हणतो दादा तू असं का बोलतोस, अरे तुला माहित आहे का. सुमन रडत म्हणते अहो म्हणून तर त्यांना एवढा मोठा धक्का बसलाय ना, तुम्हाला माहित नाही का. निकाल कळल्यापासून माझ्या डोळ्यात तर पाणी थांबत नाही. त्यानंतर प्रतिमा आता सगळ्यांकडे पाहते आणि विचारते तुम्ही सगळ्यांनी सकाळपासून काय खाल्लंय का नाही. तेव्हा प्रतिमा म्हणते तुम्ही सगळेजण नंतर बाहेर या, तोपर्यंत मी किचनमध्ये आहे. म्हणून ती सुमनला सांगते उठ चल मला उठवा अगं इकडं. घरातील सर्वांना आता बाहेर घेऊन येते. तर सर्वांना समजतं की इथे जेवायला हिचं आपल्याला घेऊन आली आहे. तेव्हा कल्पना विचारते काय ग विमल तू आम्हाला यासाठीच इथे घेऊन आली का. त्यावेळी विमल म्हणते अहो सायली ताईने सांगितले की सर्वांना जेवणासाठी इथे घेऊन ये म्हणून. मग त्यावेळी अर्जुन देखील तिथे येऊन जिन्यावरून उभा राहिलेला असतो. आता सगळ्यांकडे पाहतो. कल्पना सांगते की मी तुला अगोदरच सांगितलं होतं ना की मला भूक नाही आहे म्हणून. असं म्हणून तो रागाच्या भरात तिथून निघालेला असतो. तेव्हा सायली अडवून म्हणते आई अहो आई त्या प्रियामुळे किती मनस्ताप होतोय मला माहित आहे, परंतु तिचा राग असा अन्नावर काढू नका प्लीज. त्यावरती पूर्णाजी म्हणतात अगं खाण्याची इच्छा नाही आहे मग खायचं तरी कसं. त्यावेळी सायली सांगते तिच्यामुळे एवढा त्रास होतोय तर तिला अजिबात करायचा नाही तिचा विचार, कारण जेवण बरोबर जाईल. तेव्हा प्रताप सुद्धा सांगतो सायली अगं जेवण खरंच शक्य नाही आहे आता. बाळा सायली पण हट्टाने म्हणते पण बाबा आता पानं वाढले आहेत त्यामुळे अशी पाठ फिरून चालणार नाही अजिबात, कारण की जेवणाचं पान वाढल्यानंतर तिथून जायचं नसतं. आजी बरोबर हट्टाने कल्पना सुद्धा अगदी खुर्चीत बसते. तेव्हा अर्जुन खूप कौतुकाने सायलीकडे पाहतो की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सायली घराची काळजी करते. आणि ही प्रताप अस्मिताला सुद्धा सांगते की चला पटकन बसा जेवायला. तेव्हा अस्मिता देखील आता तिथे खुर्चीत बसते. मग त्यानंतर अर्जुन सायलीकडे पाहत असतो, कारण घरातील सर्वांना अगदी हट्टाने तिने इकडे बोलवून घेतलेलं असतं. तेव्हा सायली सांगते त्या प्रियामुळे ना सर्वांना किती मनस्ताप होतोय हे मला माहित आहे, पण तिचा राग असा तुम्ही जेवणावर का काढू नका, कारण की तिच्यामुळे घरातील सर्वांना कितीही त्रास होत आहे हे सर्वांनाही माहित आहे. अन्नाचा अपमान तरी करू नका तुम्ही, कारण आपल्या घरातील शिकवण आहे. दुसरीकडे प्रतिमा म्हणते होय पिठलं भातच बनवलेला असतो. त्यावेळी ती म्हणते की आता सर्वांनी गरमागरम पिठलं भात खा जरा बरं वाटेल सर्वांना. असं म्हणून ती सुमनला आणि रविराजला आवाज देते. सगळेजण अगदी धावत येतात. सुमन काळजीने विचारते वहिनी काही दुखते का तुमचं. त्यावेळी प्रतिमा म्हणते नाही ग. मग नागराज म्हणतो तिच्या बोलण्यावरून तर असं दिसत नाहीये, पण तू हाक का मारत होतीस वहिनी. तेव्हा प्रतिमा सांगते सर्वांनी अगोदर जेवण करून घ्या बरं, हाताशी जास्त वेळ नका बसू असं. मग फक्त पिठलं भात केलंय बसा. तुम्ही
आणि घ्या जेवण करून. तेव्हा रविराज म्हणतो नाही ग प्रतिमा, नाही नाही इच्छा माझ्या घशात खाली घास उतरण्याची. नागराज सुद्धा म्हणतो वहिनी अगं मला सुद्धा खरंच काही नको आहे, माझी सुद्धा जेवणाची इच्छाही नाही आहे. मग सुमन सुद्धा अगदी तसंच म्हणते. तर प्रतिमाला काहीही करून सर्वांना आता जेवायला बसवायचं असतं, कारण की जेवण खायची कुणाची इच्छा नसते. त्यामुळे नागराज म्हणतो वहिनी मला नाही जेवायचं, माझी इच्छा माझ्या रूममध्ये आहे. तेव्हा प्रतिमा हट्टानेच म्हणते नाही ते बसा बरं अगोदर आणि जेवण करून घ्या. कोणीही रूममध्ये जेवण केल्याशिवाय जायचं नाही आणि तन्वी गुन्ह्याची शिक्षा कुणीही भोगायची नाही, कारण की ही शिक्षा तिला झालेली आहे. कारण रविराज सुद्धा फोर्स करते तरी रविराज आपला नाहीच म्हणतो. मग प्रतिमा अजून हट्ट करते आणि म्हणते बसा सांगितलं इकडे. सायली पूर्ण आजींना म्हणते अगोदर तुम्ही जेवायला सुरुवात करा. तसं अस्मिता आणि आई बाबा सगळेजण जेवतील. तर आता पूर्णाजी जेवणच करत नाही हे पाहून सायली स्वतः त्यांना घास भरवते आणि त्याचमुळे घरातील सगळेजण अगदी कौतुकाने सायलीकडे पाहत असतात. अर्जुन सुद्धा घरात असतो आणि सायलीकडे पाहत असतो. तरीही अस्मिता जेवण करत नाही. हे पाहून आता सायली म्हणते अस्मिताई आता तुम्हाला प्लीज अशा जेवणाच्या वेळा चुकून नाही चालणार आहो, तुम्हाला जेवण करावं लागेल. तेव्हा अस्मिता म्हणते नाही तुला किती वेळ एक गोष्ट सांगू, मला नाही इच्छा जेवण करण्याची. तेव्हा सायली सांगते अहो तुमच्यासाठी नाही, हे पोटात असणाऱ्या बाळासाठी तरी तुम्हाला जेवण करावं लागेल. आणि सगळ्यांमध्ये त्या बाळाचा काय दोष आहे अस्मिता ताई. त्यानंतर सायली आता लगेचच अस्मिताला घास भरवते आणि म्हणते अस्मिता ताई पहा बाळाला भूक लागली आहे. मग अस्मिता तिच्याकडे पाहून असते आणि लगेचच सायली जे भरवते ते खाते. त्यातच वेळी सगळेजण पुन्हा एकदा सायलीकडे कौतुकाने पाहतात, कारण सगळ्यांना अगदी हट्टाने जेवायला घालत असते. तेव्हा अस्मिता सुद्धा अगदी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तिला देत असते. त्यामुळे अर्जुनला ते पाहून अर्जुन छान वाटतं की सायली प्रयत्न करत असते, व्यर्थ जात नाहीये. कारण इतके प्रयत्न व्यर्थ जात नाहीत तिचे, कारण ती सगळ्यांना जेवायला भरवत असते. आणि आता सायलीचे हे प्रयत्न पाहून तो अर्जुन, कल्पना आणि प्रतिमा तिघेही खुश होत असतात. सायलीकडे हे अस्मिताकडे पाहून राहत असतात. दुसरीकडे प्रतिमा सुद्धा अगदी सायलीसारखे हट्ट करते. रविवारला खुर्चीत बसायला सांगते. रविराज आता कसा बसा अगदी दुःखी अंतर्करणाने त्या खुर्चीत बसतो. खरं मग ती म्हणते बसा बरं आता जेवायला सुरुवात करा. तेव्हा तो म्हणतो नाही अगं मला खरंच भूक इच्छा सुद्धा नाही आहे काही खाण्याची. तेव्हा ती म्हणते उपाशी पोटी झोपायचं नसतं, सांगितलं ना तुम्हाला. असं म्हणून ती सुमन नागराज इकडे पुन्हा पाहते आणि कारण ते दोघे सुद्धा काही खात नसतात. मग सगळ्यांना ती हट्ट करू लागते तर 2 घास तरी खा निदान माझ्या समाधानासाठी. तर मग आता सेम सायली सारखं प्रतिमा सुद्धा इकडे करत असते. सायली कसं हट्टाने सगळ्यांना अगदी घास भरवत असते, तसं प्रतिमा इकडे सुद्धा रविराजला प्रेमाने घास भरवत असते. तुम्ही जर खाल्ला नाही तर सगळ्यांनी खातील. तर रविराज कौतुकाने प्रतिमाकडे पाहू लागतो. मग एवढ्यात कठीण प्रसंगात आपली प्रतिमा खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी आहे. तर आज सगळ्यांची किती काळजी करत त्याने सुमन नुसती प्रतिमाकडे पाहत राहते. तेव्हा पुन्हा एकदा प्रतिमा म्हणते सुमन अगं जेव ना ग प्लीज. तेव्हा बहिणी जेवण जातच नसेल तर करायचं काय असं सुमन म्हणते. त्यावेळी प्रतिमा सांगते आपण किती त्रासात असलो तरी अन्नाचा अपमान नसतो करायचा. सुमन ती सुद्धा सुमनला अगदी प्रेमाने सांगत असते. तर हा घास नकोच आहे मला असं म्हणत असते. प्रतिमा म्हणते की हे बघ नाही तर तुला रागवे ना आता. तेव्हा सुमन म्हणते नाही मी घेते खाते. त्यानंतर आता प्रतिमा ही नागराजकडे पाहते. नागराज एकदम शांत बसलेला असतो, कारण आता प्रिया जेलमध्ये गेली म्हटल्यानंतर काही खरं नाही. त्याला तो सुद्धा जेलमध्ये जाण्याची एवढीच भीती वाटत असते. तो सुद्धा जेवण करतच नसतो. त्यामुळे प्रतिमा त्याच्याकडे पाहत म्हणते भाऊजी अहो मी तुम्हाला सुद्धा रागवेल तुम्ही विसरू नका तेव्हा नागराज सांगतो वहिनी अगं तुझ्यासमोर कुणाची काही बोलण्याची भिक्षा आहे का वहिनी. तेव्हा प्रतिमा आता असते. तर नागराज गुपचूप जेवण करू लागतो. त्यानंतर सुमन म्हणते वहिनी अहो तुम्ही सुद्धा बसा. प्रतिमा म्हणते हो मी सुद्धा बसते, पण तुम्ही अगोदर जेवण करून घ्या बरं. आता सगळ्यांना असे जेवणात पाहून प्रतिमाला खूप छान वाटतं आणि सगळ्यांकडे पाहून मग हसत असते. इकडे पूर्णाजी आणि अस्मिता तर जेवण करत असतात, परंतु कल्पना अजूनही शांत असते सुद्धा. घडलेल्या गोष्टींचा विचार करत असते आणि तिला तो त्रासही होत असतो. त्यावेळी प्रताप म्हणतो कल्पना अगं आता जाऊ दे, सगळं सोडून दे, अगोदर जेवण करून घे बरं. हे जे काही झालंय ना ते सगळं विसरण्याचा आपण प्रयत्न करूया कल्पना. तेव्हा कल्पना म्हणते अहो कसं विसरायचं तुम्ही सांगा ना. आपल्या सुनेने एका खुनासाठी पाठीशी घातला आणि त्यासाठी शिरखेला सुद्धा तिने साथ दिली होती. तर हे सगळं विसरायचं कसं तुम्ही सांगा मला. त्यानंतर कल्पना म्हणते मला तर कधीही असं वाटत नाही, मी ज्याच्यावर विश्वास ठेवते ते माझ्या विश्वासघात करतात. आणि सायलीला कल्पनाचं हे बोलणं ऐकून खूप वाईट वाटतं, कारण
कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सुद्धा समोर आल्यानंतर कल्पनाने सायलीबरोबर पूर्णपणे संबंध तोडलेले असतील, तेव्हा कल्पना सायलीकडे पाहून हे बोललेले असते. त्यामुळे अर्जुन सुद्धा अगदी दुःखीच होतो, त्यासाठी वाईट वाटतं. मग त्यावेळी आता प्रताप सांगतो, अगं तसं नाही आहे, कल्पना उगीच गैरसमज करून घेऊ नकोस आणि ते ठीक आहे, आपण नंतर बोलूया, तू अगोदर जेव करून घे. मग कल्पना ऐकत नसते तर ती सुद्धा हट्ट करते आणि लगेच तिथून जायला निघते. तेव्हा सायली सुद्धा तेवढ्यात हट्टाने कल्पनाला थांबवते आणि आई बसा बरं, इथे जेवण करून घ्या म्हणते. मग आता सायली सांगते, ताटात वाढलंय अन्न, आपल्या घरात वाया गेलं कोणाला आवडणार नाही. त्यानंतर पुन्हा जिन्ना आठवण होते आणि त्या रागात म्हणतात, आपल्या घरात ना फक्त एकच व्यक्ती होती अन्न वाया घालवणारी, आणि आता ती 7 वर्ष ते आपल्याच दिसणार नाही सुद्धा. तेव्हा अर्जुन मात्र आता हसत असतो, कारण प्रियाला 7 वर्ष जेल झालेली असते. त्यानंतर सायली सांगते की पूर्णाजी, अहो तिच्या कर्माची शिक्षा आता मिळाली आहे, आपण त्याचा विचार अजिबात करायला नको, कारण तिच्यामुळे इथे उपाशी राहायची वेळ आली आपल्याला, कारण की तुम्ही ते अन्न खात नाही, अजिबात वाया घालवू नका, तर 2-2 घास तरी खावा. तर आई जेव्हा तुम्ही असं सायली सांगते तेव्हा सायली आता हातात घास घेते आणि कल्पनाला भरवणार. तेवढ्यात कल्पना दुसरीकडे आपली नजर करत सायलीकडे दुर्लक्ष करते. तेव्हा सर्वांना अजून वाईट वाटतं. मग सायली अजूनच हट्टाने म्हणते, आई जेव्हा बरं तरी कल्पना ऐकत नाही. आणि आता अर्जुनला सुद्धा वाईट वाटत असं की मम्माने ऐकायला हवं, परंतु मम्मा ऐकतच नाही, कारण सायली खरंच सगळ्यांना खूप हट्टाने करत असते, भरवत असते. घास प्रताप उठतो आणि कल्पनाजवळ जातो, हट्टाने जात तिला म्हणतो, कल्पना घे ना गे जेवण करून. मग सायली आणि प्रताप दोघेही मिळून कल्पनांना आता घास भरवतात. तेव्हा कुठे सगळ्यांचा जीवात जीव येतो. प्रतापला सायली विचारते, बाबा तुमचं काय असं, म्हणून ती सुद्धा आता हट्टानेच त्यांना विचारायला बसते आणि घास भरवते. सगळ्यांचेच सायलीकडे खूप कौतुकाने आणि प्रेमाने पाहत असतात, कारण प्रिया घरातून गेल्यामुळे घरातील वातावरण अगोदरच कटकटीत होत झालेलं असतं, कारण ते सायलीने अगदी हट्टाने सगळ्यांना जेवायला घालून अगदी सगळ्यांचं मन जिंकलेलं असतं. त्याच वेळी पूर्णाजी, अर्जुन आणि अस्मिता सुद्धा अगदी कौतुकाने सायलीकडे पाहत असतात. तेव्हा आता अर्जुन तेथे येतो आणि लगेचच किचनमध्ये जातो. त्यावेळी आता तो एक प्लेट घेऊन येतो. मग आता सायलीला म्हणतो, अहो तुम्ही कशाला प्लेट घेऊन आलात. सायली म्हणते, अहो तुम्ही कशाला प्लेट घेऊन आलात, तर सगळ्यात झाल्यानंतर मी तुम्हाला जेवायला वाढणार होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, 1 मिनिट. तर सगळेजण त्यांच्याकडे पाहू लागतात, नक्की काय चाललंय. अर्जुन एक ताट आता भरून घेतो आणि म्हणतो, आता हे ताट ना तुझ्यासाठी आहे. तेव्हा सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात. मग त्यानंतर अर्जुन हट्टाने तिला खुर्चीत बस म्हणतो. मग ती म्हणते, अहो सगळ्यांना जेवण तरी होऊ द्या, तर प्लीज तरी अर्जुन ऐकत नाही. तो म्हणतो, हे बघ आता मी म्हटलोय ना तुला, बस एकदम शांत बसायचं, जेवणात बोलायचं नसतं. तर असं म्हणून तो आता सायलीला अगदी प्रेमाने घास भरवतो. तेव्हा सर्वजण आता गालात असतात, सायलीकडे पाहतात. तर सायलीच्या डोळ्यात आता पाणी येतं, कारण सगळेजण माझ्यावरती किती प्रेम करतात, खास करून माझा नवरा जे पाहून. आता सायली अगदी प्रेमाने त्यांच्याकडे पाहते, घरातील सगळेजण आपल्याकडे पाहतात आणि हे पाहून सायलीला जरा लाजण्यासारखंच होतं. त्यानंतर अर्जुन म्हणतो, अरे बघताय ना काय जेवण करा ना सगळ्यांनी, आणि माझी बायको ना अगदी उत्तम स्वयंपाक करते, असं म्हणून तो सर्वांनाच आता हसवतो. तर पुढे आता अर्जुन सायलीला पुन्हा एकदा घास भरवतो. तर पुन्हा एकदा सुद्धा तेवढ्याच प्रेमाने आनंदाने जेवण, त्यासाठी सर्वांचं जेवण करून सर्वजण आता आपापल्या रूममध्ये जातात. आजींना अजूनही काही झोप येत नसते, त्यांच्या डोळ्यासमोर ते प्रियाचा आणि अश्विनच्या लग्नाचे प्रसंग जात नसतात, कारण कशा प्रकारे अर्जुन सायलीच्या अप्रोच आणि हे लग्न ठरवलं आणि त्या दोघांचं लग्नसुद्धा अगदी कोर्ट मॅरेजसुद्धा लावून दिलं, तरी घरात कोणालाही काही सांगितलं नाही. खास करून अर्जुन सायली मधुभाऊंना अशा प्रकारे प्रियाने अगदी हट्टाने सायलीकडून अंश करून घेतलं. त्याचबरोबर गृहप्रवेशाची सुद्धा तयारी करून घेतली. हे सगळं काही पूर्ण आजींना आठवतं आणि लक्ष्मीच्या पावलाने नाही तर ती घर बर्बाद करण्याच्या हेतूने घरामध्ये आली होती, हेही पूर्ण आजींना आठवतं. त्यांनी वर विश्वास ठेवून खरंच आपण मोठी चूक केली असं तिला आठवत असतं. पण सायली आपल्या अगदी ओरडून सांगत होती की प्रिया ही चांगली मुलगी नाही आहे, पण ती साक्षीला नेहमी साथ देते आणि ती महिपतच्या टोळीतील आहे. परंतु आपण कधीही विश्वास ठेवला नाही सायली आणि अर्जुनवर. पण आज हे काय होऊन बसलंय, खूप दिवसांनी का होईना हे सत्य बाहेर आले आणि आपण खरंच तन्वीवर विश्वास ठेवायला नको होता. चुकीच्या माणसावर विश्वास ठेवून आपण घोड चूक केली आहे हे आठवून आता पूर्णाजीचं डोकं चक्रावतं. त्यानंतर तिथे सायली येते आणि पूर्णाजीच्या टेबलवर पाणी ठेवते. पूर्णाजींना माहीत नसतं नक्की आलंय कोण. त्या
विचारत असतात, कारण कल्पना तू इथे माझी समजूत काढायला आली आहे का, स्वतःचं दुःख हलकं करायसाठी आलीस, पण आता जर माझी समजूत काढायची आली असेल तर खरंच त्याचा काही उपयोग नाही. अगं तुला आठवते ना आपण किती लाड केले होते त्या मुलीच्या. अगं स्वतःच्या नातेपेक्षा तिच्यावर आपण जास्त प्रेम केलं होतं, पण ती चक्क आपल्याला 2 वर्ष फसवत होती आणि उद्धटपणा करत होती. नेहमीच तिचा आळशीपण सुद्धा दिसत होतं, पण आपण काय केलं कल्पना, तर तिला पाठीशी घातलं. नेहमीच त्याकडे दुर्लक्ष करत आलो कारण रविराजची मुलगी होती म्हणून. त्यानंतर पूर्णाजी अजूनही एक गोष्ट मान्य करत की तिचा खोटेपणा आणि खोटं बोलणंही आपण अगदी पोटात घातले, कारण ती आपल्या प्रतिमाची मुलगी होती. मला सांग आता कल्पना, ती एवढी खोटारडी निघाली कशी ग? म्हणून पूर्णाजींना खूप त्रास होत असतो. तर पूर्णाजींचा हा गैरसमज झालेला असतो की तिथे कल्पना सगळं बोलणं ऐकते, परंतु हे सगळं बोलणं आता सायली ऐकत असते आणि सायलीला जाता खूप वाईट वाटत असतं की ह्या एका भामट्या प्रियामुळे घरातील सर्वांना किती त्रास होतोय. सर्वांना होणारा त्रासामुळे सायलीच्या डोळ्यातही पाणी येत असतं, पण आता तिचाही नाईलाज असतो. तिच्या परीने ती सर्वांना आता खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर पूर्णाजी आता डोक्यातच हात लावून बसते. आता तिचाही नाईलाज असतो, पण आता तिच्या परीने ती सर्व काही प्रयत्न करत असते, पण खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते सर्वांना. पूर्णाजीला पण डोक्यालाच हात लावून बसलेले असते. मग कल्पना अगं काही केलं नाही, विचार डोक्यातून जात नसतात असं म्हणत असते पूर्णाजी. तिने फक्त आणि फक्त स्वतः स्वार्थासाठी आणि मधुभाऊंना अडकवलं. अगं त्या माणसाने तिला लहानपणापासून आधार दिला, तिला सांभाळलं, पोटच्या पोरीप्रमाणे लहानपणापासून जपलं आणि वडिलांचं प्रेम सुद्धा दिलं. अगं त्यांनाही फासावर चढवायला निघाली होती त्या साक्षीची साथ देऊन. थोड्या पैशासाठी आणि निर्लज्ज मुलगी कुठलीही तरी अगदी मान वर करून रोजपणे ती फिरत होती. आणि उद्याच जर तिने आपल्या बाबतीत हे काही केलं असतं तर मग आता असा विचार करून पूर्णाजींना जरा धक्काच बसतो, कारण मुलगी एवढी खोटं वागू शकते तर आपल्या बाबतीत सुद्धा काही करू शकते. आपल्याला फसवायला सुद्धा तिने अगदी मागे पुढे पाहिलं नसतं. मग आता अजून त्यांना त्रास होऊ लागतो. मग अजून त्रास झाला. कल्पना, आपण कुठल्या अभद्र मुद्रावर अश्विनचं लग्न लावून दिलं मला कळत नाहीये. माझ्या अश्विनच्या आयुष्याची रांगोळी केली मी माझ्या डोळ्यावर, तेव्हा कुठला पडदा होता कळत नाहीये असं म्हणून तो पूर्णाजी आता अगदी ओसाबोजी रडू लागतात. कारण खुदू एकदम रडू येतं त्यांना. असं रडताना पाहून सायलीला खूप वाईट वाटत असतं आणि सायली त्यांना सावरण्यासाठी जाणार असते, पण पूर्णाजी तरी काही बोलत नसते. पुढे पूर्णाजी म्हणतात, माझ्या भोळ्या अश्विनला मी काही असं दुःखामध्ये लोटलं ग का, पण मी तिला आपलं असं घर पोखरू दिलं, एवढी मोठी घोडचूक मी कशी केली पण मला माझंच कळत नाही आहे असं म्हणून ती पूर्णाजीच्या डोळ्यात अगदी विचारांनी म्हणते. प्रियाच्या विचारांनी गोंधळ घातलेला असतो आणि प्रियाने एवढा मोठा घरातील सर्वांना धोका त्याच्याही पूर्णाजीने मनातला खूपच लावून घेतलेला असतं. त्यामुळे त्या अगदी डोक्यातला हात लावून बसलेल्या असतात. त्यांना अगदी चक्कर येऊ लागते. त्यांना आता खूपच त्रास होऊ लागतो. खाली पडणार तितक्यात सायली तिथे धावत येते आणि जाते. पूर्णाजींना सावरतो, आपल्या मिठीत घेते, विचारते काय झालं पूर्णाजी, तुम्हाला हो काय होतंय नक्की असं म्हणून त्या अगोदर पूर्णाजी अर्जुनला आवाज देते आणि त्याचबरोबर आई बाबा अस्मिता लवकर या इकडे. पूर्णाजींना काहीतरी होते कसं तरी झालं त्यांना. मग ती सर्वांना बोलवत असते तेव्हा पूर्णाजी तिथे बेडवर बसतात, पण त्यांना आता खूप कसं तरी होत असतं आणि अगदी बेशुद्ध होतात. तेव्हा सायली खूप मोठा धक्का बसतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पूर्णाजी या अजूनही बेशुद्ध अवस्थेत असतात. घरातील सगळेजण त्यांना त्यांच्या बेडवर झोपवतात. सगळेजण खूप काळजीत असतात. तेव्हा आता पूर्णाजी अहो उठा ना असं कल्पना सतत म्हणत असते, परंतु पूर्णाजी अजूनही शुद्धीवर आलेली नसतात. तेव्हा सायली तू काही बोललीस का ग पूर्णाजींना, तर पूर्णाईला असं सांगतात. कल्पना विचारते तेव्हा सायली म्हणते नाही हो आई, उलट त्यांना माहिती सुद्धा नव्हतं मी या रूममध्ये आले म्हणून. तेव्हा सगळेजण एकमेकांकडे पाहतात. तर अश्विनला फोन लागला का असं म्हणून प्रताप विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही डॅडा हो, तो कॉलच नाही रिसीव्ह करत नाही. तर दुसरीकडे आता प्रिया आणि साक्षी दोघीही जेलमध्ये असतात. तेव्हा आता महिपत त्यांना भेटायला जातो. प्रिया आणि साक्षी तेथेच असतात. त्यामुळे प्रियाचा गळा असा जोरात पकडतो. महिपत रागात विचारतो काय ग काय म्हणाली, साक्षीने खून केलाय
काय असं म्हणून प्रियाचं असं नरडं जोरात दाबत आता प्रिया अगदी चक्कर येऊ लागते. तेव्हा महिपत तिला जाब विचारू लागतो, बोल ना पटकन बोल. तेव्हा साक्षी सुद्धा आता खूपच घाबरते. तर दुसरीकडे घरामध्ये आता कसली तरी पूजा ठेवलेली असते. त्यावेळी सर्वजण पूजेसाठी बसलेला असतात. तर तिथे कुणीतरी एक चिठ्ठी टाकतं. त्यामुळे सायली पटकन उठते आणि ती चिठ्ठी घेते. आता घरातील सगळेजण खूप घाबरलेले असतात आणि काय लिहिलंय त्या चिठ्ठीत असं विचारू लागतात सायलीला. तर सायली म्हणते यात दगड आहे असं वाटतंय आणि कुणीतरी मुद्दाम मारली असं वाटते. सर्वजण विचारतात काय झालं, काय लिहिलंय चिठ्ठीत. तेव्हा सायली ती चिठ्ठी आता उघडते आणि लगते. अर्जुन आता वेळ आहे तुझा जीव घेण्याची असं त्यामुळे लिहिलेलं असतं. त्यामुळे घरातील सगळेजण घाबरतात. तर अर्जुनला माहीत असतं की कोणीची चिठ्ठी लिहिली आहे आणि इथे टाकली आहे. महिपत शिवाय दुसरं कुणाचं काम नाही. आता मित्रांनो पुढील भागामध्ये खूप भडकलेला असतो अर्जुन. अशा मालिकेच्या पुढील भागासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, कारण की अशा प्रकारच्या मालिका फक्त आपण इतर रिव्ह्यू देत असतो आणि आपण असे खोटे नाटे काहीही रिव्ह्यू देत नाही. चांगल्या पद्धतीचे आणि मराठी भाषेमध्ये सर्व रिव्ह्यू चांगलेच असतात आणि आमचं चॅनल असं आहे की तुम्ही एकदा ऐकल्यानंतर आणि ते पाहिल्यानंतर तुम्ही सबस्क्राईबचं बटन नक्की दाबाल. आम्हाला खात्री आहे आणि लाईकचं बटन पण या व्हिडिओ खालचं दाबा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशाच मालिकेसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, कारण की हे चॅनल तुमच्यासाठी खोट्या नाट्या बातम्या नाही घेऊन येत, कारण इतर सर्व काही खोटे नाटे बातमे सांगत असतात. चॅनलचे रिव्ह्यू खोटे देत असतात, मालिकेचे रिव्ह्यू. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देता आपल्या चॅनलवर आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग धन्यवाद.